सस्नेह नमस्कार. समाजसुधारक या आपल्या विचार मंचावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारताचा इतिहास हा केवळ सत्ता आणि संघर्षाचा इतिहास नाही, तर तो इथल्या मातीत जन्मलेल्या आणि संपूर्ण मानवजातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महामानवांचा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा इतिहास आहे. आज आपण अशाच एका अद्वितीय महामानवाचा विचार समजून घेणार आहोत, ज्यांनी 2500 वर्षांपूर्वी अंधश्रद्धा आणि जन्मनिष्ठ विषमतेविरुद्ध बंड पुकारले आणि संपूर्ण जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेचा शाश्वत मार्ग दाखवला. निमित्त आहे बुद्ध जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमेचे. समाजसुधारक चॅनलच्या माध्यमातून आज आपण केवळ एका महापुरुषाची जुनी जीवनकथा ऐकणार नाही, तर एका अशा सर्वोच्च आणि आद्य समाजसुधारकाचा जीवन प्रवास सविस्तरपणे उलगडणार आहोत, ज्यांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाची पाळेमुळे आजच्या आपल्या आधुनिक भारतीय संविधानातही खोलवर रुजलेली आहेत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा हा ऐतिहासिक जागर नेमका कसा सुरू झाला? एका राजपुत्राने सत्याच्या शोधासाठी एवढा मोठा त्याग का केला? चला तर मग खऱ्या अर्थानं मानवी कल्याणाचा आणि सामाजिक क्रांतीचा हा ऐतिहासिक प्रवास सुरू करूया. वैशाख पौर्णिमा हा दिवस भारतीय आणि जागतिक इतिहासात एका अद्वितीय घटनेचा साक्षीदार आहे. हा दिवस बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणून जगभर अत्यंत आदराने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या एकाच दिवशी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील 3 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. लुंबिनी वनात झालेला त्यांचा जन्म, बोधगया येथे त्यांना प्राप्त झालेले सम्यक ज्ञान म्हणजेच संबोधी आणि कुशीनगर येथे झालेले त्यांचे महापरिनिर्वाण, या तिन्ही अफाट घटनांचा संगम वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. म्हणूनच या दिवसाला मानवी इतिहासात एक पवित्र आणि क्रांतिकारी दिवस मानले जाते. बुद्ध जयंती हा केवळ एका देवतेचा किंवा प्रेषिताचा जन्मदिवस नाही, तर तो एका अशा महामानवाचा जन्मदिवस आहे, ज्याने स्वतःच्या प्रज्ञेतून आणि प्रयत्नातून दुःखावर मात करण्याचा मार्ग शोधला आणि संपूर्ण जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश दिला. 2500 वर्षांपूर्वीची भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्थिर होती. समाजव्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर आणि जातीभेदावर आधारित होती. माणसाचे मूल्य हे त्याच्या कर्मावरून न ठरता तो कोणत्या कुळात आणि जातीत जन्मला आहे यावरून ठरत होते. समाजात यज्ञयाग, कर्मकांड, पशुबली आणि अंधश्रद्धा यांचे प्रचंड प्रस्थ होते. सर्वसामान्यांचे जीवन विविध प्रकारच्या बंधनांनी आणि दुःखांनी वेढलेले होते. अशा या अंधकारमय आणि विषमतेने भरलेल्या काळात शाक्य कुळात राजा शुद्धोधन आणि राणी महामायाच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. जन्मतःच राजपुत्र असलेल्या सिद्धार्थाला सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा उपलब्ध होत्या. त्यांचे बालपण आणि तरुणपण अत्यंत विलासी आणि सुखासीन वातावरणात गेले. राजा शुद्धोधनाने सिद्धार्थाला जगातील दुःखांची झळ लागू नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली होती. परंतु मानवी जीवनातील दुःख आणि वेदना या शाश्वत आहेत आणि त्यापासून कोणीही पळ काढू शकत नाही, हे सत्य सिद्धार्थाला समजून चुकत होते. सिद्धार्थाच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या त्या 4 प्रसिद्ध घटनांचा उल्लेख येथे करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा सिद्धार्थ पहिल्यांदा आपल्या रथातून राजवाड्याबाहेर पडले, तेव्हा त्यांनी एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि शेवटी एक शांत, समाधानी संन्यासी पाहिला. या 4 दृश्यांनी सिद्धार्थाच्या मनावर अत्यंत खोल परिणाम केला. तारुण्य, आरोग्य आणि जीवन हे सर्व क्षणभंगूर आहे आणि सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे, या सत्याने त्यांना अस्वस्थ केले. या दुःखाचे मूळ काय आहे आणि यातून मानवाची मुक्तता कशी होईल, हा प्रश्न त्यांना रात्रंदिवस सतावू लागला. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सिद्धार्थाने वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी आपली पत्नी यशोधरा, नवजात पुत्र राहुल, राजवैभव आणि सत्तेचा त्याग करून मध्यरात्री राजवाडा सोडला. या ऐतिहासिक घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्क्रमण असे म्हटले जाते. एका राजपुत्राने सत्याच्या शोधासाठी केलेला हा त्याग मानवी इतिहासातील एक सर्वोच्च त्याग मानला जातो. गृहत्यागानंतर सत्याच्या शोधात सिद्धार्थाने अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी तत्कालीन सर्व प्रचलित तत्त्वज्ञानांचा आणि ध्यान पद्धतींचा अभ्यास केला. शरीराला प्रचंड कष्ट देणारे आणि अन्नपाणी वर्ज करणारे कठोर तपश्चर्येचे मार्गही त्यांनी अवलंबून पाहिले.
सलग 6 वर्षे त्यांनी अत्यंत खडतर तप केले, ज्यामुळे त्यांचे शरीर केवळ हाडांचा सापळा बनले. परंतु या कठोर शरीर कष्टातून त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला नाही. उलट शरीर दुर्बळ झाल्यामुळे मनही एकाग्र होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी अतिभोगाचा आणि अतिकष्टाचा म्हणजेच कठोर तपश्चर्येचा मार्ग सोडून मध्यम मार्ग म्हणजेच मिडल पाथ स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुजाता नावाच्या मुलीने श्रद्धेने दिलेली खीर प्राशन करून त्यांनी आपले उपोषण सोडले आणि बोधगया येथे एका पिंपळाच्या वृक्षाखाली, ज्याला नंतर बोधिवृक्ष म्हटले गेले, ध्यानाला बसले. जोपर्यंत मला सत्याचे आणि दुःखाच्या कारणांचे ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही, असा दृढनिश्चय त्यांनी केला. याच ध्यानावस्थेत त्यांना वैशाख पौर्णिमेच्या रात्री अविद्या आणि अज्ञानाचा नाश करून सम्यक संबोधी म्हणजेच पूर्ण ज्ञान प्राप्त झाली. सिद्धार्थ आता बुद्ध म्हणजेच जागृत किंवा ज्ञानी झाले होते. बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केले ते अत्यंत वैज्ञानिक, तर्कशुद्ध आणि मानवी कल्याणावर आधारित होते. त्यांनी कोणतेही दैवी किंवा अतिमानवी दावे केले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी कोणताही देव किंवा प्रेषित नाही, तर मी केवळ एक मार्गदाता आहे. त्यांनी शोधलेला मार्ग हा प्रत्येकाला स्वतःच्या प्रयत्नांनी आणि आचरणाने अनुभवता येण्यासारखा मार्ग होता. बुद्धांच्या या शिकवणीचा गाभा 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग यामध्ये समावलेला आहे. बुद्धांनी पहिले आर्य सत्य सांगितले की जगात दुःख आहे. मानवी जीवन हे जन्म, आजारपण, म्हातारपण, मृत्यू, अप्रिय गोष्टींचा संयोग आणि प्रिय गोष्टींचा वियोग या सर्व गोष्टींमुळे दुःखाने भरलेले आहे. दुसरे आर्य सत्य आहे दुःखाचे कारण. बुद्धांनी सांगितले की माणसाच्या अमर्याद तृष्णा, वासना आणि अज्ञान हेच त्याच्या सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. तिसरे आर्य सत्य सांगते की दुःखाचा निरोध शक्य आहे. जर तृष्णा आणि वासना नष्ट केल्या तर दुःखातून कायमची मुक्ती म्हणजेच निर्वाण मिळवणे शक्य आहे. आणि चौथे आर्य सत्य म्हणजे दुःख निरोधाचा मार्ग, ज्याला बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग असे नाव दिले. हा अष्टांगिक मार्ग मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचा एक परिपूर्ण आराखडा आहे. यात सम्यक दृष्टी म्हणजे योग्य समज, सम्यक संकल्प म्हणजे योग्य विचार, सम्यक वाचा म्हणजे सत्य आणि नम्र बोलणे, सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती जसे की हत्या, चोरी न करणे, सम्यक आजीविका म्हणजे कोणाचेही नुकसान न करता उपजीविका करणे, सम्यक व्यायाम म्हणजे वाईट विचार रोखण्याचा आणि चांगले विचार वाढवण्याचा योग्य प्रयत्न, सम्यक स्मृती म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी, भावनांविषयी आणि विचारांविषयी सतत जागरूक राहणे, आणि सम्यक समाधी म्हणजे मनाची योग्य एकाग्रता यांचा समावेश होतो. हा मार्ग मानवाला नैतिकतेकडून म्हणजे शीलाकडून मनःशांतीकडे म्हणजे समाधीकडे आणि तिथून सर्वोच्च ज्ञानाकडे म्हणजे प्रज्ञाकडे घेऊन जातो. गौतम बुद्धांचे कार्य केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते, तर ते एका महान समाजसुधारकाचे कार्य होते. त्यांनी तत्कालीन समाजातील खोलवर रुजलेल्या विषमतेला आणि अंधश्रद्धांना थेट आव्हान दिले. त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था पूर्णपणे नाकारली. समाजातील उच्च-नीचतेचा निकष हा जन्मावर आधारित नसून माणसाच्या कर्मावर आधारित असला पाहिजे, हा समतेचा विचार त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. ब्राह्मणापासून ते चांडाळापर्यंत सर्वांसाठी त्यांनी आपल्या धम्माचे दरवाजे खुले केले. तत्कालीन समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्यांना शिक्षणाचा किंवा आध्यात्मिक प्रगतीचा अधिकार नव्हता. बुद्धांनी या परंपरेला छेद देत स्त्रियांसाठी भिक्खुणी संघ स्थापन केला आणि स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने ज्ञान आणि निर्वाण प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे कृतीतून सिद्ध केले. महाप्रजापती गौतमी, विशाखा, आम्रपाली यांसारख्या अनेक स्त्रियांनी बौद्ध धम्मात येऊन आपले जीवन उन्नत केले. तसेच बुद्धांनी अंधश्रद्धा, यज्ञयाग आणि प्राणीहत्येला कडाडून विरोध केला. मानवी समस्या सोडवण्यासाठी देवांना किंवा अदृश्य शक्तींना नवस करणे, प्राण्यांचा बळी देणे हा निव्वळ मूर्खपणा आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले. त्यांनी प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाचा सिद्धांत मांडला. या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेमागे एक निश्चित कारण असते. हा अत्यंत वैज्ञानिक विचार त्यांनी 2500 वर्षांपूर्वी मांडला होता. आजचे आधुनिक विज्ञानही याच कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर चालते. बुद्धांनी लोकांना अत्तदीपो भव म्हणजे स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा असा उपदेश केला. कोणीही दुसरा तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही. तुमचा उद्धार तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे.
हा आत्मनिर्भरतेचा संदेश त्यांनी दिला. बुद्धांच्या शिकवणीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे करुणा आणि मैत्री. त्यांनी केवळ मानवावर नाही तर जगातील सर्व सजीव प्राणीमात्रांवर दया आणि करुणा करण्याची शिकवण दिली. वैराने कधीच संपत नाही, तर ते केवळ प्रेमाने आणि मैत्रीनेच संपते. न ही वेरेण वेराणी संबंतिध कुदाचनम अवेरेण च संबंती एस धम्मो सनंतनो. हा वैश्विक शांतीचा मंत्र त्यांनी जगाला दिला. आजच्या 21व्या शतकात जेव्हा जग विविध युद्धे, हिंसाचार, दहशतवाद आणि द्वेषाच्या अग्नीत होरपळत आहे, तेव्हा बुद्धांचा हा अहिंसेचा आणि करुणेचा संदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रस्तुत आणि गरजेचा झाला आहे. बुद्धांनी आपले संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी व्यतीत केले. सलग 45 वर्षे त्यांनी गावोगावी, शहराशहरात पायी फिरून आपल्या धम्माचा प्रचार केला. त्यांनी अत्यंत साध्या आणि सर्वसामान्यांच्या पाली भाषेत उपदेश केल्यामुळे लोकांपर्यंत त्यांचे विचार सहज पोहोचले. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला, ज्याला महापरिनिर्वाण म्हटले जाते. त्यांचा भौतिक देह जरी नष्ट झाला असला तरी त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान आज हजारो वर्षांनंतरही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत. सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर रक्तपात पाहून स्वतःला बौद्ध धम्माला समर्पित केले आणि बुद्धांचा हा शांतीचा संदेश भारताच्या सीमा ओलांडून जगभर पसरवला. श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, जपान, कोरिया ते अगदी मध्य आशियापर्यंत बौद्ध धम्माचा प्रसार झाला. भारतीय कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र आणि साहित्य यावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा अत्यंत खोल आणि सकारात्मक प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. अजिंठ्या वेरूळच्या लेण्या, सांचीचा स्तूप, नालंदा आणि तक्षशिला यांसारखी जागतिक दर्जाची विद्यापीठेही बौद्ध परंपरेचीच देणगी आहेत. आधुनिक भारतात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेचा आणि विषमतेचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना दिसले की या देशातील शोषित आणि वंचितांच्या मुक्तीचा मार्ग केवळ बुद्धांच्या तत्त्वज्ञानातूनच जाऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. भारतीय संविधानाची निर्मिती करतानाही डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जी मूल्ये संविधानात रुजवली ती मूळतः तथागत बुद्धांच्या शिकवणीवरच आधारित आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर बुद्ध जयंती हा केवळ भूतकाळातील एका घटनेचे स्मरण करण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. आपण बुद्धांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या समाजात आणि देशाच्या उभारणीत कसे लागू करू शकतो याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. वैयक्तिक पातळीवर राग, लोभ आणि द्वेष यांसारख्या विकारांवर मात करून प्रज्ञा आणि करुणेचा विकास करणे आणि सामाजिक पातळीवर सर्व प्रकारच्या विषमता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच खऱ्या अर्थाने बुद्ध जयंती साजरी करण्याची योग्य पद्धत ठरेल. बुद्धांचा मार्ग हा मानवाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र, विवेकी आणि संवेदनशील बनवणारा मार्ग आहे. जोपर्यंत या जगात मानवी दुःख आणि संघर्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत तथागत बुद्धांचा हा प्रकाशाचा मार्ग मानवाला दिशा दाखवत राहील.